आपली सुरू असलेली जी काही लाईव्ह सिरीज आहे 1000+ मराठी PYQ सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ही लेक्चर आहेत. आपलं दररोज लेक्चर जे काही होते एक दिवसा 8 लेक्चर तर ते आपलं लाईव्ह लेक्चर होत्या. पण काही तांत्रिक कारणास्तव आजचं लेक्चर तुमच्यासाठी प्रीमियर लाईव्ह घेऊन आलो आहे. सर्वांनी ज्या पद्धतीने सर्वच्या सर्व विद्यार्थी लाईव्ह लेक्चरला उपस्थित राहतात त्याच प्रकारे या लेक्चरला सुद्धा सर्वांनी प्रीमियर लाईव्हला सुद्धा उपस्थित राहायचं आहे. या लेक्चरला मी सुद्धा उपस्थित राहणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये किंवा जे काही प्रश्न मी ज्या पद्धतीने आपलं लाईव्ह लेक्चर होतं त्याच पद्धतीने हे लेक्चर होणार आहे. तर जे काही प्रश्नांचं विश्लेषण आहे ते त्या स्वरूपामध्ये असणार आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. आपण जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. आजचा पहिला प्रश्न आहे मिनतवारी आर्जव करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता. वाक्प्रचारावरती प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला पर्याय दिलेत मित्रांनो. खाली मान घालणे हा पहिला पर्याय आहे. आता खाली मान घालणे म्हटल्यानंतर तर ते काही येऊ शकत नाही. खाली मान घालणे म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे अपमानित होणे किंवा एखादा व्यक्ती जेव्हा बोलत असतो आणि आपल्याला समजवत असतो बरोबर, तेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे दाता पुता करणे, म्हणजे याला आपण काय म्हणतो की गयावया करणे बरोबर, किंवा त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये गयावया करणे असं आपण त्याला म्हणतो की एखादी गोष्ट घडल्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती म्हणजे त्याला राग येतो, प्रचंड जेव्हा राग येतो तेव्हा आपण त्याच्या गयावया करतो की नाही बाबा जाऊ दे, आता काय असं नाही हे ते बरोबर, आता मानून घे बरोबर. दातापुता करणे म्हणजे याचा अर्थ जो काही होतोय मिनतवारी किंवा अर्जव करणे म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर मान झुकवणे हे तर काही येणार नाही बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण एखाद्याला नमस्कार जेव्हा करतो तेव्हा ही स्थिती असते. त्याच्यानंतर आटापिटा करणे हे काही येणार नाही. खूप कष्ट करणे, आपल्या भाषेमध्ये खूप जीव तोडणे, खूप जीव काढणे. जेव्हा परीक्षा येते का नाही तेव्हा आपले विद्यार्थी बरोबर म्हणजे जे सुरुवातीपासून अभ्यास करत नाही आणि ते फक्त परीक्षेच्या कालावधीमध्ये अभ्यास करतात तेव्हा त्यांची स्थिती अशा प्रकारची होत असते. पण शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर परीक्षेच्या कालखंडामध्ये ही स्थिती निर्माण होणार नाही. म्हणजे इकडे आपल्याला या शब्दाचा या वाक्प्रचाराचा जो काही अर्थ आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझं जे काही लेक्चर असतं तर ते लेक्चर कसं असतं, कन्सेप्च्युअल असतं. मी एकदम कन्सेप्च्युअल लेक्चर घेत असतो आणि आपल्या भाषेमध्ये सर्व सांगत असतो. चला जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. बघा दुसरा प्रश्न सर्वांनी वाचायचा आहे. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती या वाक्यातील विधेय विस्तार तुम्हाला विचारलेला आहे. आता विधेय विस्तार असेल, उद्देश विस्तार असेल किंवा त्या ठिकाणी वाक्यामधला उद्देश असेल, कर्म असेल, कर्म विस्तार असेल. तुम्हाला सर्वांना मी सांगितलं आहे की उद्देश विभाग आणि त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे विधेय विभाग. ते उद्देश विभागामध्ये आलेले घटक, त्याच्यानंतर विधेय विभागामध्ये येणारे घटक आणि त्यामधला हा अति महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे विधेय विस्तार. यामध्ये 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या. आता मी काही एवढं डिटेल बोलत नाही. आधीच्या भागामध्ये बरंचसं मी बोललोय. आता आपण हा 16वा भाग अभ्यासतोय. तर विधेय आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे विधेय विस्तार. जेव्हा यावरती प्रश्न विचारले जातात तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न यावरती चुकतात. पण आता इथं याने काय विचारलेलं आहे की म्हणजे ही प्रश्न आधीच्या परीक्षेमध्ये विचारली गेली आहे. याने इथं काय विचारलेलं, आपला विधेय विस्तार विचारलाय. आता विधेय म्हणजे काय असतं अगदी सर्वांना परिचित आहे. विधेय म्हणजे काय तर विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद अगदी सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये क्रियापद कुठे येत असते. तर वाक्यामध्ये क्रियापद सर्वांना माहिती आहे की वाक्याच्या शेवटी ते क्रियापद वापरलं जातं. हा क्रियापद कुणाचं काम करत असतं. क्रियापद हे 2 प्रकारची आलेली असतात. एकदा क्रियापद जे काही आलेलं असतं नंबर 1 मध्ये, तर एकदा क्रियापद आलेलं जे असतं तर ते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेलं असतं. म्हणजे वाक्याचा जो काही अर्थ असतो तो पूर्ण करण्यासाठी त्या क्रियापदाची रचना केलेली असते. ही एक सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नंबर 2 मध्ये जर तुम्ही गेलात तर नंबर 2 मध्ये वाक्यातील क्रिया दर्शविणारा जो काही शब्द असतो त्याला सुद्धा वाक्यामध्ये क्रियापद म्हणजे क्रिया दर्शविणारा जो काही शब्द असतो त्याला सुद्धा क्रियापद म्हटलं जातं. ही जी संकल्पना ही बरीचशी मोठी आहे. मग वाक्यामध्ये क्रिया दर्शविणारा जो काही शब्द आहे किंवा वाक्यामध्ये जे काही त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही शब्द आहे बरोबर, तर याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला क्रियापद असं म्हणतात. आता क्रिया दर्शवणारा कोणता, त्याच्यानंतर वाक्यातील अर्थ पूर्ण करणारा कोणता, ह्या बऱ्याचशा मोठ्या संकल्पना आहेत.
त्याच्यामुळे आपल्याला इकडे जायचं नाहीये. फक्त प्रश्न आपल्याला कुठे विचारलाय, विधेय विस्तारावरती विचारलेला आहे. मग विधेय विस्तार कशासाठी आलेला असतो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट वाक्यामध्ये जे विधेय आलेलं असतं त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जो शब्द समूह आलेला असतो त्याला मराठीमध्ये विधेय विस्तार म्हणतात. मग सर हा विधेय विस्तार आम्ही कशा पद्धतीने ओळखायचा, तर मित्रांनो हा विधेय विस्तार जर तुम्हाला ओळखायचा असेल तर वाक्यामध्ये जे काही क्रियापद आलेलं असतं तर वाक्यामध्ये आलेल्या क्रियापदाला तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो. क्रिया केव्हा, कशी, बरोबर, कुठे, किती वेळा, किती प्रमाणात, अशा प्रकारची प्रश्न विचारा. आणि अशा प्रकारची प्रश्न विचारल्यानंतर जे जे उत्तर तुम्हाला भेटत जाणाऱ्या दिलेल्या वाक्यामधून तर तो शब्द समूह काय आलेला असतो, तर तो शब्द समूह आलेला असतो विधेय विस्तार. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला विधेय विस्तारावरती प्रश्न येतोय तेव्हा तेव्हा या सर्वच्या सर्व संकल्पना तुम्हाला इथं क्लिअर करायच्या आहे की केव्हा, कसे, कुठे, किती वेळा, किती प्रमाणात, अशा प्रकारची प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला काय भेटतं, विधेय विस्तार मिळतो. मग आता आपण जाऊया प्रश्नाकडे. मी आता हे विश्लेषण तुम्हाला करून दाखवलं किंवा करून सांगितलं. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती, बरोबर. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की इथं आलेलं आहे संयुक्त क्रियापद, बरोबर. मग आता जर आपण लक्षात घेतलं तर दिलेल्या उदाहरणातील आपल्याला काय ओळखायचं आहे, तर दिलेल्या उदाहरणातील आपल्याला विधेय विस्तार ओळखायचा आहे. मग आता वाक्यामध्ये जे काही क्रियापद आलेलं आहे त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मग आता मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती. मग उभी असणारी कोण आहेत, तर मुले. हा वाक्यातील कर्ता झालाय. याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर याला मराठीमध्ये व्याकरणिक दृष्ट्या विशेषतः वाक्य पृथक्करणामध्ये त्याला म्हटलं जातं उद्देश. याला उद्देश म्हणायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला वाक्यातील कर्ता कसा ओळखतात यावरती बऱ्याच लेक्चरमध्ये माझं भाष्य झालंय किंवा बऱ्याचदा मी म्हणजे याचं जे काही विश्लेषण आहे याचं विश्लेषण बऱ्याचदा मी करून दिलंय. म्हणजे आता पुन्हा एकदा सांगून देतो, वाक्यातील जो काही मूळ धातू असतो म्हणजे क्रियापदाचा जो काही मूळ धातू असतो त्या मूळ धातूला नारा, त्याच्यानंतर नारी, नारे, नाऱ्या, कोणने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने वाक्यातील क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारला तर तुम्हाला येणारं जे काही उत्तर आहे ते येणारं उत्तर तुम्हाला वाक्यातील कर्ता किंवा उद्देश मिळतो. वाक्यातील कर्ता किंवा उद्देश तुम्हाला तिथे मिळत असतो. त्यानंतर वाक्यामध्ये जर व्यक्तिवाचक कर्ता असेल तर त्या व्यक्तिवाचक कर्त्याला तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारायचा आहे. जर वाक्यामध्ये वस्तुवाचक कर्ता आलेला असेल तर तुम्हाला वाक्यातील जे काही क्रियापद आलेलं आहे त्या क्रियापदाच्या मूळ धातूला कायने प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे ह्याचाच वापर करून तुम्हाला कायने प्रश्न विचारावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने कर्ता ओळखण्याची पद्धत मी बऱ्याचदा सांगितली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वतंत्र पद्धतीने लेक्चर घेतलेला आहे वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखणे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बघितलेलं नसेल त्यांनी आवर्जून बघा. मग आता आपल्याला ओळखायचं आहे क्रियापद समजलं, क्रियापद धातू समजला, क्रियापदातला कर्ता समजला. आता पुढे आपल्याला जावं लागणार आहे. आता बघा, वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती. मग आता जर मी असं म्हटलं कुठे उभी होती, वर्गाबाहेर, हा एक शब्द आला. हा शब्द विधेय विस्तारामध्ये येतोय. चला, मी विचारलं कुठेने प्रश्न विचारला, मला शब्द उत्तर मिळालाय वर्गाबाहेर, बरोबर. कसे म्हणजे कसे उभे होते, गप्पा मारीत, बरोबर. दुसरा शब्द सुद्धा इथं, दुसरा शब्द समूह सुद्धा, म्हणजे हा पहिला शब्द समूह मला इथं मिळाला, हा दुसरा शब्द समूह मला इथं मिळाला. बरं, कसे गप्पा मारीत होते ते मोठमोठ्याने, म्हणजे हा तिसरा शब्द समूह इथे मला मिळालाय. म्हणजे या सर्व शब्दांना तुम्हाला आता एकत्र आणायचं आहे आणि या सर्व शब्दांना एकत्र आणल्यानंतर त्या सर्वांना तुम्हाला म्हणायचं आहे विधेय विस्तार. आता बघा कुठला पर्याय दिसतोय, उभी होती हे तर काही येणार नाही, हे क्रियापदामध्ये जाते. फक्त गप्पा मारीत हे सुद्धा नाही. या भन्नाट ट्रिक्स वापरा. मुले म्हटल्यानंतर तो वाक्यातील कर्ता होतोय, वाक्यातील उद्देश तो होतोय, म्हणून पर्याय क्रमांक तो येणार नाहीये. आणि पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे की आलेला हा जो संपूर्ण शब्द समूह आहे तर हा कुणाचं काम करतोय, तर हा आलेला परिपूर्ण शब्द समूह विधेय विस्ताराचं तो काम करतोय. हा म्हणजे हे जे चॅप्टर आहे किंवा हे जे प्रकरण आहे हे प्रकरण बऱ्याचदा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासावा लागणार आहे. हा दुसरा प्रश्न होता. 3 नंबरच्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊयात.
बघा 3 नंबरचा प्रश्न कंपल्सरी प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा घटक तो म्हणजे प्रयोग. प्रयोगावरती बऱ्याचदा बोललोय, प्रत्येक लेक्चरला एक प्रश्न यावरती असतो. सर्वात पहिल्यांदा कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये कर्मणी प्रयोग आणि नंबर 3 मध्ये येतो तो म्हणजे भावे प्रयोग. मग आता काय कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, भावे प्रयोग म्हणजे काय, 5 सेकंदाच्या आत तुम्हाला प्रयोग ओळखता आला पाहिजे. फक्त 5 सेकंदाच्या आत तुम्हाला प्रयोगाची ओळख झाली पाहिजे. ती कशी, तर बघा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कर्तरी प्रयोगामध्ये, की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो तो कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो, त्याला कोणत्याही प्रकारची विभक्ती जुडलेली नसते. इथं संपला तुमचा कर्तरी प्रयोग. एवढंच लक्षात ठेवायचं का सर, फक्त एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये या कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो का नाही पोरो, त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. ही अति महत्वाची ओळख आहे. नेहमी प्रत्यय असते ही अति महत्वाची ओळख आहे वाक्यातील कर्मणी प्रयोग ओळखायची. कर्त्याला जिथे जिथे प्रत्यय आहे ना, तर ते कर्तरी प्रयोग तर येऊ शकत नाही, ते कर्मणी प्रयोग येणार आहे. नंबर 3 मध्ये जर तुम्ही आलात तर वाक्यामध्ये आलेला कर्ता रे आणि वाक्यामध्ये आलेलं कर्म या दोघांना नेहमी प्रत्यय असतात. नेहमी प्रत्यय असतात ही अति महत्वाची गोष्ट आहे. इथं तुमचा प्रयोग संपला. काहीच लक्षात ठेवायची गरज नाही, काहीही अभ्यासाची गरज नाही. हे तिघच्या तिघ प्रकार एका 5 सेकंदामध्ये तुम्हाला प्रयोग ओळखता आला पाहिजे. आता प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्ही आता उत्तर देणार आहे. बघा प्रश्न काय आहे, पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे ते ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारलाय. पहिला पर्याय की त्या घरात आम्ही संसार मांडला. अरे मांडणारे कोण आहे, आम्ही. हा वाक्यातील तुम्हाला काय भेटतोय, कर्ता. कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही, म्हणजे पहिलं आलेलं जे काही उदाहरण आहे तुम्ही इथं सांगणार आहात की तो कोणता प्रयोग आहे, तर आलेलं उदाहरण हे पहिलं आहे, तो म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. मग आता जर कर्तरी प्रयोगाची रचना झालेली आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे ते ओळखा, म्हणजे पहिलं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. चला डन झालं. मुलांनी उत्तम काम केले. अरे करणारे कोण आहे, मुले. कर्त्याला प्रत्यय जुडला, हा कर्तरी प्रयोग येऊ शकत नाही. कर्त्याला प्रत्यय आणि केलेलं काय काम, कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे आलेलं जे काही उदाहरण आहे ते कर्मणी प्रयोगाचं आहे. कर्त्याला जिथे प्रत्यय जुडलेला असतो तिथे समजा तो कर्तरी प्रयोग येऊ शकत नाही. कर्त्याला प्रत्यय कर्म प्रथमा विभक्तीमध्ये किंवा त्या कर्माला प्रत्यय नसते, अप्रत्यय द्वितीय त्याची विभक्ती असते, तेव्हा त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. ही अति महत्वाची ओळख आहे. शिक्षकांनी कविता छान शिकविली. शिकविणारे कोण आहे, शिक्षक. वाक्यामध्ये आलेला कर्ता बरोबर किंवा उद्देश. शिकविलेली काय कविता, कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही, म्हणजे हे उदाहरण सुद्धा कोणत्या प्रयोगाचं आलेलं आहे, कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि 4 नंबरचा पर्याय आपल्याला दिलेला होता, त्याने 2 घोडे व 1 बैल विकत घेतला. विकत घेणारा कोण आहे, तो आहे मित्रांनो, म्हणजे तिथं त्याला प्रत्यय जुडलेला आहे. आणि विकत घेतलेले काय आहे, 1 घोडा आणि म्हणजे 2 घोडे आणि 1 बैल आहे. 2 कर्म तिथं आले आहे. कर्माला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय जुडलेलं नाही. घोडा म्हटल्यानंतर त्याचं अनेक वचन घोडे आहे आणि बैल म्हटल्यानंतर एकच बैल तिथं विकत घेतलेला आहे, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं प्रत्यय जुडलेलं नाही, म्हणजे वाक्याला फक्त वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे. मग जर फक्त कर्त्याला प्रत्यय असेल तर आलेली जी काही रचना आलेली असणार आहे तर ती कर्मणी प्रयोगाची असणार आहे. आता तुम्ही उत्तर एकदम अगदी क्षणात आता देणार आहेत. आता आपल्याला पर्याय दिल्यात. पुन्हा काय सांगितलं की अ व ब हे जे काय कर्तरी प्रयोग आहे बाकी सर्व भावे प्रयोगाचे उदाहरण आहेत, हे चुकीचं आहे. क आणि ड भावे प्रयोग आहे, अन्य कर्म कर्तरी प्रयोग आहे, हे चुकीचं आहे. कारण की आपल्याला दिसतंय पहिला कर्तरी आहे आणि दुसरा तिसरा आणि चौथा कर्मणी प्रयोगाची उदाहरणं आहेत. म्हणजे आता पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे की ब क ड हे सर्व कर्मणी प्रयोगाची उदाहरण आहे. अगदी बरोबर उत्तर आहे की फक्त ब क ड काय आहेत, कर्मणी प्रयोगाची उदाहरण आहे. पहिल्या पर्यायाचा कुठेही उल्लेख झालेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो काही आहे तो पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 4 नंबरचा पर्याय आपल्याला दिलेला होता की अ ब क ड हे सर्व कर्तरी प्रयोगाची उदाहरणं, हे चुकीचं आहे. ब क ड ठरल्याप्रमाणे ती काय आहे, कर्मणी प्रयोगाची उदाहरणं आहे. म्हणून अशा पद्धतीने या भन्नाट ट्रिकचा वापर करायचा आहे आणि पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये मी बोलत असतो, सर्वांना समजेल या स्वरूपात. चला जाऊया 4 नंबरच्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया.
मुले घरी गेली या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा. आता वाक्यांचे प्रकार म्हटले की परीक्षा कोणतीही असू दे, TCS असू दे, IBPS असू दे, MPSC मुख्य परीक्षा असू दे, कोणत्याही परीक्षेचा पेपर असू द्या, प्रत्येक परीक्षेला या घटकावरती प्रश्न येतो, म्हणजे तो वाक्यांच्या प्रकारावरती. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी वाक्य. तर विद्यार्थी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विद्यार्थी म्हटल्यानंतर ज्या वाक्यरचनेच्या शेवटी क्रियापदाला 90% उदाहरणं अशा पद्धतीची आलेली असतात, वा, वि, वे अशा प्रकारची प्रत्यय जोडलेली असतात. बरोबर. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये विद्यार्थी वाक्य असं म्हटलं जातं. बरोबर. किंवा त्या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कर्तव्य अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. कर्तव्य आलेलं असेल किंवा शक्यता, योग्यता, पात्रता. बरोबर. म्हणजे अशा प्रकारची रचना जर आलेली असेल, बरोबर, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये विद्यार्थी वाक्य म्हणतात. तर्क म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर अशा प्रकारची आलेली जी काही शब्द असतात ती सुद्धा विद्यार्थी वाक्यामध्ये आलेली असतात. आपल्याला सांगितलंय मुले घरी गेली, तर गेली म्हटल्यानंतर तशा प्रकारची रचना दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाहीये. आज्ञार्थी वाक्य म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या वाक्यरचनेमध्ये आज्ञा, सल्ला, विनंती आलेली असेल, उपदेश, परवानगी, प्रार्थना, आशीर्वाद अशा प्रकारची शब्द किंवा अशा प्रकारची रचना आलेली असेल तर त्याला तुम्हाला म्हणायचं आहे आज्ञार्थी वाक्य. मुले घरी गेली येणार नाही. जर मी असं म्हटलो असतो किंवा उदाहरण अशा पद्धतीने राहिलं असतं की मुलांनो घरी जा, ते आज्ञार्थी वाक्य आलं असतं. आता पर्याय क्रमांक 3 जो काही आहे तो मिश्र वाक्याचा येऊ शकत नाही, कारण की मिश्र वाक्यामध्ये 2 प्रकारची वाक्यरचना आलेली असते. एक वाक्य प्रधान असेल, दुसरं गौण असेल, किंवा पहिलं गौण असेल, दुसरं प्रधान असेल. पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावरती आपल्याला काय करावं लागतं, अवलंबून राहावं लागतं. त्याला मिश्र वाक्य म्हणून ओळखलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 आहे तो म्हणजे कोणता, स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य म्हणजे काय, स्वार्थी वाक्य कशाला म्हणतात, तर सर्वात महत्वाची गोष्ट एकच आहे. स्वार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यरचनेतून काळाचा बोध होतो, फक्त काळाचा बोध होतो. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट स्वार्थी वाक्याच्या बाबतीत अशी आहे की फक्त काळाचा बोध होतो. या वाक्याच्या प्रकारावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले, फक्त काळाचा बोध होतो अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, स्वार्थी वाक्य. किंवा दुसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये येतो तो म्हणजे कोणता, की कुठलाही हेतू समजत नाही, कुठलाही हेतू कळत नाही, कुठलाही हेतू कळत नाही, त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता, त्याला सुद्धा तुम्ही स्वार्थी वाक्य म्हणून त्याची ओळख आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 मुले घरी गेली, मग कशामध्ये बसतंय, तर फक्त काळाचा बोध होतोय. कुठलाही हेतू समजत नाहीये, मुले घरी कशासाठी गेली आहे, फक्त मुले घरी गेले, इथं विषय संपला. म्हणजे इथं काळाचा बोध होतो आहे, कुठलाही हेतू कळत नाही, फक्त काळाचा बोध होतो. अशा प्रकारची रचना ही स्वार्थी वाक्याची असते. म्हणजे या संकल्पना, या ज्या काही फ्लो चार्टच्या एकदम शॉर्टकट्स पद्धतीच्या काही नोट्स आहेत, लवकरच आपल्या ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना लक्षात आलं. 5 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रत्यय नाही. कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्यय किती प्रकारचे आहेत, प्रत्ययाचे प्रकार किती आहेत. मी तुम्हाला सांगत आलो आहे की प्रत्यय हे पहिला प्रकार जो काही येतो तो धातू साधित किंवा कृत. प्रत्ययाचे प्रकार अगदी सर्वांना माहिती असतील किंवा नसतील, किंवा मी आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेले आहेत. प्रत्ययाचे प्रकार त्या ठिकाणी म्हणजे विशेषतः 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये अजून उपप्रकार येतात, ते म्हणजे मराठी प्रत्यय, संस्कृत प्रत्यय, अरबी प्रत्यय, म्हणजे फारसी प्रत्यय हे जे काही आहेत तर ते वेगळ्या प्रकारचे, अरबी प्रत्यय, काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. तर आता प्रत्यय म्हटल्यानंतर त्याचे मुख्य 2 प्रकार जे काही आहेत ते आपल्या लक्षात घेतले पाहिजे. सर्वात पहिला येतो तो म्हणजे धातू, बरोबर, किंवा त्याला म्हटलं तर कृत प्रत्यय. काय म्हटलं आता, किंवा पहिला प्रकार जर तुम्ही लक्षात घेतला तर त्याला कृत प्रत्यय अशा पद्धतीने, बरोबर. नंबर 2चा जो काही प्रत्ययाचा प्रकार आहे तो त्याला म्हटलं जातं शब्द साधिते
किंवा त्याला म्हटलं तर तद्धिते हीच प्रत्यय जुडलेली असतात. मग ते मराठी प्रत्यय असू दे का संस्कृत प्रत्यय असू दे, त्याच्यामध्ये ह्याच प्रकारची प्रत्यय त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. म्हणजे हे प्रत्ययाचे प्रकार आहे. मग आता तुम्हाला विचारलेला प्रकार, मग याचे उपप्रकार पडतात पुन्हा. मग मराठी कोणते आहे, बरोबर, फारसी कोणते आहे, अरबी कोणते आहे, ते त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. आपला पहिला घटक काय आहे की प्रत्यय म्हणजे काय आहे किंवा प्रत्ययाचे प्रकार कोणते आहे. प्रत्यय अगदी सर्वांना माहिती आहे. याला तुम्ही धातू साधिते असंही म्हणू शकतात, लक्षात ठेवा. मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला सांगायचं काय की प्रत्यय म्हणजे काय, की एखादं मूळ नाम असेल किंवा एखादा मूळ शब्द असेल आपल्या भाषेमध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरून जोडून आलेलं एखादं जे अक्षर असतं का नाही त्याला मराठीमध्ये प्रत्यय म्हणतात. ही सर्वांना कन्सेप्ट अगदी क्लिअर आहे. मग इथं काय विचारलंय की प्रत्यय नाही. आता इनामदार म्हटल्यानंतर हे प्रत्यय आहे, बरोबर ना, प्रत्यय आहे. इनाम हा मूळ शब्द आहे. दार हे कुठलं प्रत्यय आलेलं आहे, समजा हे अरबी प्रत्यय जर आपण लक्षात घेतलं, घरदार याला प्रत्यय नाही आहे. कारण की हा घर आणि त्याच्यानंतर दार हे दोघच्या दोघ शब्द आहे. ही कोणती शब्द आहे तर ही सामासिक शब्द आहे. म्हणजे हा शब्द कोणता आहे मित्रांनो, तर हा सामासिक शब्द आहे. म्हणून घर त्याला जुडलेला जो काही शब्द आहे दार हा आलेला नाही. समजलं का? म्हणजे तो आलेला आहे कोणता शब्द, तर तो सामासिक शब्दामध्ये समाविष्ट होत असतो. म्हणजे पहिल्या शब्दाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसरा शब्द जेव्हा घेतला जातो का नाही तेव्हा ती आलेली जी काही रचना असते तर ती रचना ही सामासिक शब्दाची असते. आपण जेव्हा समास हा घटक अभ्यासतो तेव्हा या शब्दांचा आपल्याला अभ्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर जोरदार, जोरदार हे त्याला प्रत्यय जुडलेला आहे. खास त्याला जुडलेला आहे दार. म्हणजे अशा प्रकारे 1, 3 आणि 4 ही तिघच्या तिघ जी काही आलेली पर्याय आहेत, ही तिघच्या तिघ आलेली पर्याय कोणती शब्द आहे ती प्रत्यय साधित आहे. कोणता नाही तर पर्याय क्रमांक 2 नाहीये. म्हणजे घर म्हटल्यानंतर दार म्हटल्यानंतर हा जो शब्द तयार झालेला आहे तर अव्ययीभाव समासामध्ये आपण हे अभ्यासतो, बरोबर. अव्ययीभाव समासामध्ये आपण ह्या घटकांचा अभ्यास करतो तर ही संपूर्ण सामासिक शब्दांमध्ये समाविष्ट होतात. म्हणून तिकडं आलेला पर्याय क्रमांक 2 जो काही आहे तर हा शब्द प्रत्यय साधित नाही, तो सामासिक शब्द म्हणून आलेला आहे. चला जाऊया पुढे. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे, अतिशय, अतिक्रम, अतिरेक शब्दसिद्धी प्रकार ओळखा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अति म्हटल्यानंतर, बरोबर, त्याला जुडलेला आहे क्षय. त्याच्यानंतर इकडं आलेला आहे क्रम, बरोबर, अति त्याला जुडलेला आहे. त्याच्यानंतर इकडं आहे अति, अधिक इकडं आहे रेक. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर इकडं प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतोय आता आलेला अति. अति हा समोरून जुडलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की हा समोरून जुडलेला असताना तो कुणाचं काम करतोय, तो उपसर्गाचं काम करतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अगदी आता सर्वांना परिचित आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पण सर मग तिघ पर्यायाचं सुद्धा आम्हाला काय करून द्या, विश्लेषण करून द्या. आता बघा प्रत्येक घटित तर अगदी सर्वांना परिचित आहे, तर काही येऊ शकत नव्हतं शब्द साधिते आणि तद्धिते. तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलंय जो विद्यार्थी आपली जी काही सिरीज आहे तो कंटिन्यू करणार आहे त्याला खूप मोठा फायदा होणार आहे. तर आता शब्द साधिते आणि तद्धिते ह्या दोघं गोष्टी एकमेकांना पर्यायी आहेत. म्हणजे याच्यापासून शब्द साधिते किंवा तद्धिते म्हणजे काय, नवीन शब्द किंवा नवीन शब्द जात तयार होणे. नवीन शब्द किंवा नवीन शब्द जात तयार होणे अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये शब्द साधिते किंवा तद्धिते अशा प्रकारची रचना असते. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं की नवीन शब्द किंवा नवीन शब्द जात तयार होणे, तिथं कोणती शब्द आलेली असतात, तिथं शब्द आलेली असतात शब्द साधिते किंवा तद्धिते. आता तुम्ही उदाहरणासहित समजून घ्या. जर मी अशा पद्धतीने लक्षात घेतलं की माणूस, बरोबर, माणूस म्हटल्यानंतर कोणत्या नामामध्ये समाविष्ट होणार आहे, माणूस म्हटल्यानंतर हे आहे तुमचं सामान्य नाम, बरोबर, हे काय आहे, सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये जर मी अशा पद्धतीने माणुसकी
अशा पद्धतीने जोडणी केली म्हणजे इथं प्रत्यय कोणतं जोडलं मी तर इथं प्रत्यय जोडलं की, बरोबर. मग की प्रत्यय जोडल्यानंतर त्याचं रूपांतरण कशामध्ये झालं, त्याचं रूपांतरण झालं भाववाचक नामामध्ये. कशामध्ये, भाववाचक नामामध्ये त्याचं रूपांतरण झालं. म्हणजे तुम्हाला माहिती असावं की एका शब्दाला जेव्हा प्रत्यय जोडली तेव्हा नवीन शब्द तयार झाला. मग याला प्रत्यय साधित तुम्ही म्हणणार. मग प्रत्यय साधित मध्ये कोणता प्रत्यय साधित आहे तो, तर त्याला तुम्हाला म्हणावं लागते तद्धिते किंवा शब्द साधिते. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे त्याला सांगावं लागतं की नवीन शब्द तयार होत असेल किंवा नवीन शब्द जाती बनत असेल तर त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं शब्द साधिते किंवा तद्धिते. किंवा त्या ठिकाणी सुंदर, सुंदर म्हटल्यानंतर सरसकट हे काय आहे मित्रांनो, हे विशेषण आहे. हे अगदी सर्वांना परिचित आहे की हे सर्वांना माहिती आहे की सुंदर म्हटल्यानंतर ते विशेषण आहे. मग जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने सुंदरचं त्या ठिकाणी तुम्ही त्याला य जोडला तर य जोडल्यानंतर सौंदर्य अशा पद्धतीने त्याचं रूप तयार झालं. म्हणजे हे होतं विशेषण. इकडे येताना ते काय झालं, इकडे होत येताना ते नाम झालं. म्हणजे इथं बदलली डायरेक्ट जात. म्हणून याला म्हटलं जातं शब्द साधिते किंवा तद्धिते. ही ती कन्सेप्ट आहे एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. गैर हा शब्द, गैर हा कोणत्या भाषेतील उपसर्ग नाही. गैर हा उपसर्ग सर्वांना माहिती आहे. गैर हजर, बरोबर ना. गैरसमज, गैर प्रकार, बरोबर ना. म्हणजे अशा प्रकारे हा उपसर्गाचं काम करतो. तो संस्कृत नाही आहे अजिबात, सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर तो अरबी उपसर्ग म्हणून त्याची ओळख आहे. तो मराठी नाही, फारसी नाही. म्हणजे अ क ड नाही. म्हणून पर्याय क्रमांक कोणता आहे, फक्त ब बरोबर, बाकी सर्वच्या सर्व चूक आहे. आपल्याला विचारलेलं आहे की नाही. ओके, प्रश्न काय विचारलाय की नाही. म्हणजे आता आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे की कोणती नाही आहेत. पहिलं नाहीये, तिसरं नाहीये आणि चौथं नाहीये, बरोबर. म्हणजे अ क ड बरोबर, ब चूक, बरोबर. म्हणजे ब आहे म्हणून पर्याय क्रमांक अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला विचारलेलं होतं नाही, आहे विचारलं असतं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आलं असतं की फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक आहे. आपल्याला विचारलाय कोणते नाही, मग अ क ड नाही आहे ना, म्हणजे ते बरोबर आहे. आणि ब जो काही आहे तो आहे. प्रश्नाच्या दृष्टिकोनातून प्रश्न थोडा फिरवलाय. अशा प्रकारची पर्याय असतात तिथे आपल्याला खूप घाई असते. शांत डोक्याने विचार करून, शांत डोक्याने म्हणजे एवढा वेळ नसतो आपल्याला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला सराव. म्हणजे तुम्ही जेव्हा PYQ करतात ना तेव्हा PYQ फक्त वाचायचे नसतात, त्याचा अभ्यास करायचा असतो की नेमकं विचारलेलं काय आहे. आणि ही सिरीज घेण्यामागचं किंवा सिरीज सुरू करण्यामागचं कारण तेच आहे. आणि माझी परिपूर्ण लेक्चर, माझी परिपूर्ण बॅच फक्त याच घटकावरती अवलंबून असते, PYQ वरती. की आतापर्यंत झालेले जे काही पेपर आहे, परीक्षा कोणत्याही म्हणजे कोणती परीक्षा असू दे, त्याच्यासाठी तुम्हाला या पद्धतीचा अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. चला जाऊया 8 नंबरच्या प्रश्नाकडे. केवल प्रयोगी अव्यय ओळखा. यावरती एक प्रश्न येतोय म्हणून तो प्रश्न मी इथं काय केलाय, समाविष्ट केलाय. कारण की म्हणजे म्हणून जर तर, बरोबर. आता कारण म्हटल्यानंतर किंवा की म्हटल्यानंतर ही कशामध्ये समाविष्ट होतात, कारण बोधक मध्ये येतात. त्याच्यानंतर म्हणजे म्हटल्यानंतर ते स्वरूप बोधक मध्ये जातं, बरोबर. आपल्याला केवल प्रयोगी विचारलाय म्हणून म्हटल्यानंतर ते उद्देश मध्ये येतं, परिणाम बोधक मध्ये येतं. जर तर म्हटल्यानंतर संकेत बोधक मध्ये जातं. चौघ पर्यायाचं एक एक उदाहरण तिथं आलेलं आहे. ते गौणत्व बोधकचे प्रकार आहे म्हणून ते त्याचं समाविष्ट मी इथं केलं. पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. आणि व शिवाय अन परंतु अथवा, बरोबर. आता आणि शिवाय अन हे चौघच्या चौघ कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट होतात, हे चौघच्या चौघ येतात समुच्चय बोधक मध्ये. म्हणजे प्रधानत्व बोधकचे जे 4 उपप्रकार आहेत, बरोबर. प्रधानत्व बोधक उभे जे 4 उपप्रकार आहेत, समुच्चय आहे, बरोबर, विकल्प आहे, न्यूनत्व आहे, परिणाम आहे. त्यातला समुच्चय बोधक आणि व शिवाय अन, बरोबर. आणि परंतु म्हटल्यानंतर ते कशामध्ये समाविष्ट होतं, ते न्यूनत्व मध्ये येतं. आणि अथवा म्हटल्यानंतर अगदी सर्वांना माहिती आहे ते कशामध्ये जातं, ते विकल्प मध्ये जातं. त्याच्यानंतर येथे तेथे इकडे तिकडे चोहीकडे हे सर्वच्या सर्व कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट होतात, हे सर्वच्या सर्व येतात क्रिया विशेषण अव्ययामध्ये. कारण की क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला मराठीमध्ये क्रिया विशेषण अव्यय म्हटलं जातं. म्हणून पर्याय 2 येऊ शकत नाही, पर्याय 3 येऊ शकत नाही. आपल्याला विचारलंय केवल प्रयोगी अव्यय. मनातील ज्या काही भावना आहेत त्या भावना ज्या पद्धतीने प्रकट केल्या जातात तर ती रचना ह्याच्यामध्ये आलेली असते केवल प्रयोगी अव्ययांमध्ये. म्हणजे अशा प्रकारची अव्यय आलेली असतात अबब, बरोबर ना. म्हणजे इथं व्यक्त होतो आहे आश्चर्य. इथं काय व्यक्त होतो आहे तर इथं व्यक्त होतो आहे आश्चर्य.
इथं व्यक्त होतो आहे आश्चर्य. पहिलं आश्चर्यदर्शक. अगबाई, अरे बाप रे, बरोबर. आता इथं अगबाई म्हटल्यानंतर इथं येतो आहे शोक, शोकदर्शक. तुम्हा सर्वांना माहिती असेल प्रकार कोणकोणते आहेत केवलप्रयोगी अव्ययांचे, सांगण्याची गरज नसावी. अरे बाप रे इथं होतो आहे आश्चर्य व्यक्त. अरे रे इथं होतो आहे शोक व्यक्त, किंवा इथंही होतो आहे शोक व्यक्त. म्हणजे इथं या चौथ्या पर्यायामध्ये आलेली सर्वच्या सर्व केवल प्रयोगी अव्यय आहेत. मग त्याच्यामध्ये दोनच अव्यय समाविष्ट, एक आश्चर्यदर्शक आणि त्याच्यानंतर एक शोकदर्शक. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जसजशी प्रश्न येत जातील त्या स्वरूपाने मी विश्लेषण करत जाणार आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे की पुढील शब्द समूहातील समुच्चय बोधक उभयनिय अव्यय कोणती आहेत. आता समुच्चय बोधक उभयनिय अव्यय म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असावं समुच्चय म्हणजे काय. तर समुच्चय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचं एकत्रीकरण जेव्हा केलं जातं, यांचं एकत्रीकरण करण्यासाठी ज्या अव्ययांचा वापर केला जातो त्याला मराठीमध्ये समुच्चय बोधक उभयनिय अव्यय असे म्हणतात. म्हणजे समुच्चयमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अव्यय येतात हे माहिती असावं. समुच्चय बोधक मध्ये सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि, व, शिवाय, आणखी, आणिक, अन, न अशा प्रकारचे अव्यय जेव्हा आलेली असतात तेव्हा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तेव्हा त्याला मराठीमध्ये म्हणतात समुच्चय बोधक. अलग लक्षात. म्हणजे समुच्चय बोधक म्हटल्यानंतर अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. म्हणजे कोणती अव्यय कोणती, तर समुच्चय बोधक उभयनिय अव्यय म्हटल्यानंतर ही अव्यय त्यामध्ये समाविष्ट होतात. मग आता काय मित्रांनो, व आहे, अन आहे, नि आहे, आणि आहे पहिला पर्याय तर अगदी बरोबर आहे. न आहे, आणखी आहे, आणि शिवाय आहे हा दुसरा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर वा आहे की अथवा अगर ही सर्वच्या सर्व विकल्प बोधक आहे. तुम्हाला विचारलेलं आहे फक्त समुच्चय बोधक. परंतु आहे, तरी आहे, तरी म्हटल्यानंतर बाकी आहे पण आहे, ही सर्वच्या सर्व कोणती आहे तर न्यूनत्व बोधक आहे. आता तरी म्हटल्यानंतर हा कशामध्ये जातो तर तिकडेही जातो, हा संकेत बोधक मध्ये सुद्धा जात असतो. म्हणजे अशा पद्धतीने हे दोघं पर्याय तर काही येऊ शकत नव्हते. फक्त अ आणि ब ही दोनच पर्याय जी काही आहे ते अगदी बरोबर आहे. अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे पुढील शब्द समूहातील समुच्चय बोधक उभयनिय अव्यय कोणती आहेत तर आपल्याला माहिती असावेत. हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपण जाऊया आता पुढे. हा 9 नंबरचा प्रश्न होता, तर 10 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणती ते ओळखा. आता शुद्ध शब्दयोगी अव्यय हा कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या की शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असावी की शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हटल्यानंतर कशा पद्धतीने त्यामध्ये आलेली आहे. जेव्हा शुद्ध शब्दयोगी अव्यय एखाद्या नामाला जुळतात का नाही तेव्हा एक गोष्ट आपल्याला माहिती असावी की दिलेलं जे काही नाम असतं मित्रांनो किंवा एखाद्या शब्दाला जेव्हा ती जुळतात, एखादं नाम असेल किंवा एखादा शब्द असेल, आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा की एखादं नाम असेल किंवा एखादा शब्द असेल तर ही शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे शुद्ध शब्दयोगी अव्यय जुळताना त्या नामाचं किंवा शब्दाचं ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचं सामान्य रूप होत नाही. हेच फक्त मला इथं सांगायचं आहे. ती सरसकट जुळतात म्हणजे त्या मूळ नामाच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही. पण इतर जे काही शब्दयोगी अव्यय आलेली असतात तर ती इतर शब्दयोगी अव्यय जुळत असताना, जसं आता त्या ठिकाणी पुढे आहे, नंतर आहे, बरोबर, तर ही शब्दयोगी अव्यय जुळत असताना त्या दिलेल्या नामाचं सामान्य रूप होत असतं. म्हणजे जसं आता पुढे जोडायचं आहे का नाही, तर समजा घर आहे, बरोबर, मला घर या नामाला पुढे जोडायचं आहे, बरोबर, तेव्हा या दिलेल्या शब्दाचं की अव्यय जुळण्याच्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये बदल होणार आहे. मग त्या नामाच्या मूळ रूपामध्ये बदल काय होणार आहे तर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये बदल अशा पद्धतीने होणार आहे की घर त्याचं मूळ रूप बदलणार आहे, घरा हे त्याचं सामान्य रूप झालं. सामान्य रूप म्हणजे काय, एका भाषेत एका ओळीमध्ये समजून घ्या की ही अव्यय जुळण्याच्या अगोदर किंवा एखादा प्रत्यय जुळण्याच्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये बदल होणं म्हणजे त्या दिलेल्या नामाचं सामान्य रूप होय. ही ती संकल्पना आहे. म्हणजे जर आपण लक्षात घेतली घर त्याच्या मूळ रूपामध्ये बदल केला घरा, त्याच्यानंतर तुम्ही याला जोडू शकतात, या जे काही अव्यय आपल्याला जोडायचा आहे घरा पुढे हे त्याला तुम्ही जोडू शकतात, तेव्हा तो शब्द अर्थपूर्ण होतोय. म्हणजे फक्त एक शुद्ध शब्दयोगी अव्यय जर सोडलं, इतर जे काही आलेले शब्दयोगी अव्यय आहेत
तर इतर आलेले शब्दयोगी अव्यय जुळताना त्या दिलेल्या नामाचं सामान्य रूप होत असतं, हा तो कन्सेप्ट आहे, हे मला सांगायचं आहे. पण तसं इकडं नसतं, शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये नसतं. मग कुठली शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे? पर्याय क्रमांक 3 हा शुद्ध शब्दयोगी अव्ययाचा प्रकार म्हणजे पर्याय आहे. म्हणजे मी जर असं म्हटलं की च म्हटल्यानंतर ताईचं, बरोबर, यावेळेस ताईचं पहिली येणार, बरोबर, यावेळेस परीक्षेत ताईचं पहिली येणार, यावेळेस परीक्षेत अशा प्रकारची रचना, यावेळेस ताई म्हणजे परीक्षेत ताईचं पहिली येणार. आता ताई म्हटल्यानंतर जे काही पहिली येणार किंवा येईल काही अडचण नाही. आता यामध्ये आपण लक्षात घेतलं, ताई म्हटल्यानंतर मूळ नाम आहे त्याला च, हे जे काही अव्यय जुडलेलं आहे त्या मूळ नामाचं कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये बदल झाला नाही आणि च जे काही अव्यय आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय त्याला जुडलं म्हणून याला म्हटलं जातं, त्याचं सामान्य रूप न होता ते जुडलं म्हणून याला म्हटलं जातं शुद्ध शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर ही, तेही मला खूप बोलले, तेही, समजलं का, किंवा तीही मला खूप बोलते, म्हणजे अशा प्रकारे बदल होत नाही. ना असेल, सुद्धा असेल, बरोबर. आता सुद्धा म्हटल्यानंतर आपण आई सुद्धा बाबांना खूप बोलते. आई या नामामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही किंवा त्या दिलेल्या नामाचं मूळ नामाचं सामान्य रूप झालेलं नाही. मग जेव्हा जेव्हा ही अव्यय जेव्हा जेव्हा ज्या ज्या नामाला ज्या ज्या शब्दाला जुळतात तेव्हा त्या दिलेल्या नामाचं त्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही. ती संकल्पना ही कसली असते? ही शुद्ध शब्दयोगी अव्ययाची असते मित्रांनो. बऱ्याच पेपरमध्ये हा प्रश्न विचारून झालाय म्हणून हा प्रश्न इथं मी समाविष्ट केला. अशा प्रकारे नेहमीप्रमाणे आपले जे काही त्या ठिकाणी एकूण 10 प्रश्न होते त्या 10 प्रश्नांचं लेक्चर इथं संपलाय. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे जे काही लेक्चर आपली होतील ती लाईव्ह लेक्चर होतील, पण काही टेक्निकल अडचणीमुळे काही तांत्रिक कारणास्तव थोडं मला बाहेर जावं लागतंय, बरोबर. तर त्याच्यामुळे आजचं जे काही लेक्चर आहे ते प्रीमियर लाईव्ह आहे. सर्वांनी आवर्जून बघा, जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.